नमस्कार दोस्तों, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदरच तुम्हाला सांगून देऊ इच्छितो की आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो फक्त फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। ज्या विद्यार्थ्यांना फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे किंवा जे विद्यार्थी सध्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे किंवा ज्यांचं फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की तुम्हाला जर टीसी काढायची असेल, ट्रान्सफर सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा तुम्हाला जर मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यासाठी प्रोसिजर काय आहे याबद्दलची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ अंतर्गत मी देणार आहे। बघा, तुम्हाला जर समजा फर्ग्युसन कॉलेजमधून मधातच शिक्षण तुमचं सोडून द्यायचं असते तर अशा वेळी टीसी काढायची असेल तर काय प्रोसिजर असते वा, तर तुम्ही काय करता की तुमच्या मित्रांना कॉल करता आणि ते मित्र काही तुम्हाला बरोबर सांगत नाही। मग आता कसं आहे, इकडे तिकडे कॉल करण्यापेक्षा आपला व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला टीसी काढायची असेल तर मी जी प्रोसिजर तुम्हाला सांगत आहे ती प्रोसिजर फॉलो करा आणि तुम्ही टीसी काढू शकता। ठीक आहे, आता तुम्हाला प्रोसिजर सांगतो। प्रोसिजर टू अप्लाय टू ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट। त्यासाठी अगोदर काही त्यांनी इम्पॉर्टंट नोट सांगितलेले आहे, ते इम्पॉर्टंट नोट तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल की तुम्हाला कशा प्रकारे तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा तुमची टीसी काढता येईल। स्टुडंट कॅन अप्लाय for transfer certificate TC when he she want to take admission in another college। तुम्हाला जर दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल, दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला टीसी काढायची असते आणि तेव्हाच तुम्हाला टीसी मिळेल जेव्हा तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल। ठीक आहे, इफ स्टुडंट वांट टू टेक न्यू ऍडमिशन कॉलेज नॉट एफिलेटेड टू SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, देन ओनली टीसी फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड। म्हणजे काय, तर तुम्हाला समजा आता मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे, तुम्हाला SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायची नसेल, दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला लागत असते मायग्रेशन सर्टिफिकेट आणि त्यासाठी मग तुम्हाला टीसी फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट असं अप्लाय करावं लागत असते। आता बघा, तुम्हाला जर अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवरून प्रिंट डाउनलोड करायची। ठीक आहे, एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्याची प्रिंट काढायची, ते ॲप्लिकेशन भरायचं। ठीक आहे, कॉलेजच्या वेबसाईटवरून। आता ती कॉलेजची वेबसाईट इथं खाली दिलेली आहे बघा, www.ferguson.edu अंडर स्टुडंट कॉर्नरमध्ये जायचं, त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म टॅबवर जायचं, तिथं तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळून जाईल। आता ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही त्याला डॉक्युमेंट जोडायचे असतात, तर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे, लेटेस्ट पासिंग सर्टिफिकेट जे तुम्ही सध्या तुमची मार्कशीट असेल, जी पास झालेली तुमचं सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला जोडायचं आहे। प्रूफ ऑफ न्यू ॲडमिशन, तुम्ही दुसऱ्या कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत त्याचं प्रूफ तुम्हाला जोडावं लागणार आहे, त्याची फी रिसिप्ट किंवा त्याचं कन्फर्मेशन किंवा ऑफर लेटर तुम्हाला तिथं जोडावं लागेल। तुमची बर्थ डेटचं जे प्रूफ आहे ते जोडावं लागेल आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणजे हे आधार कार्ड वगैरे तुम्हाला त्याला जोडावं लागेल। ठीक आहे, टेक नो ड्यूज रिमार्क तुम्हाला तुमच्या त्या डॉक्युमेंटवर घ्यावा लागणार आहे। नो ड्यूज म्हणजे काय की भाऊ, तुम्ही कोणता फाईन तुमच्यावर नाही आहे त्याचं तुम्हाला सिग्नेचर तिथं घ्यावं लागणार आहे। जे काही तुमचे डिपार्टमेंट आहे त्याचं तुम्हाला सांगतोच खाली की कोणकोणत्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला नो ड्यूज रिमार्क घ्यावा लागणार आहे। ठीक आहे, सबमिट अ फुली फिल्ड ॲप्लिकेशन टू कॉलेज ऑफिस अँड पे नेसेसरी फीज। आता काही फीज सुद्धा असते, तुम्हाला जर टीसी काढायची असेल किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्हाला काही फीज भरायची असते, ती फीज पण तुम्हाला भरावी लागेल। ठीक आहे, फॉर ग्रँटेबल कोर्स सबमिट ॲप्लिकेशन इन ऑफिस नंबर 1। ऑफिस नंबर 1ला जे ग्रँटमध्ये ज्यांचं ॲडमिशन होतं त्यांनी ऑफिस नंबर 1ला तुमचा फॉर्म भरायचा आणि फॉर नॉन ग्रँट किंवा सेल्फ फायनान्स जे कोर्स आहेत त्यांनी त्यांचं ॲप्लिकेशन ऑफिस नंबर 3ला सबमिट करायचं। मेन बिल्डिंगमध्ये हे ऑफिस आहेत, ऑफिस नंबर 1 आणि ऑफिस नंबर 3। ठीक आहे, ग्रँटचे जे विद्यार्थी आहेत ते ऑफिस नंबर 1 आणि सेल्फ फायनान्सचे जे आहेत ते ऑफिस नंबर 3। आता तुम्हाला अशा प्रकारचं ॲप्लिकेशन तुम्ही जेव्हा डाउनलोड करसाल तेव्हा असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसून येईल, ॲप्लिकेशन फॉर ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी फॉर मायग्रेशन। ठीक आहे, ऑल इन्फॉर्मेशन मस्ट बी फिल इन कॅपिटल लेटर्स। बघा रे बा, कॅपिटलमध्ये भरायचं, सगळी इन्फॉर्मेशन कॅपिटल लेटरमध्ये भरायची। प्लीज टिक राईट विच एव्हर इज ॲप्लिकेबल। आता या दोनपैकी तुम्हाला कोणतं पाहिजे, तुम्ही जर समजा SPPUच्या अंडर जे कॉलेजेस आहेत, ॲफिलेटेड कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला ऑनली ट्रान्सफर सर्टिफिकेट लागेल। पण समजा तुम्ही जर बाहेर एखाद्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या एखाद्या ॲफिलेटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट फॉर मायग्रेशन हे लागेल। ठीक आहे, मग काय करायचं, तुम्हाला या दोनपैकी जे पाहिजे त्याच्यावर टिक करायचं
आणि खालचा फॉर्म भरायचा. नेम ऑफ द स्टुडंट, मग मी माझं नाव टाकील. कॉन्टॅक्ट नंबर, ठीक आहे, अल्टरनेटिव्ह नंबर, ईमेल ID, तुमचं रेसिडेन्शियल और पोस्टल ॲड्रेस, ठीक आहे, तुमचं न्यू ॲडमिशन डिटेल्स टाकायचे की कुठं तुम्ही ॲडमिशन घेतला आहे, कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतला आहे, कोणत्या कॉलेज किंवा इन्स्टिट्यूशनला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या कॉलेजची ॲफिलेटेड युनिव्हर्सिटी कोणती आहे तिचं नाव टाकायचं, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायची, ठीक आहे, जी सर्टिफिकेटवर आहे, इन नंबर्स, त्याच्यानंतर खाली तीच बर्थ डेट तुमची इन वर्ड्स टाकायची. त्याच्यानंतर खाली बघा तुम्ही मेल आहात की फिमेल आहे ते टिक करायचं. कास्ट तुमची कोणती आहे, ओपन आहे, SC आहे, ST आहे, NT आहे, OBC आहे की SBC आहे, यापैकी जे एक काही असेल त्याच्यावर टिक करायचं तुम्ही. तुमची ॲडमिशन टाईप कोणती होती, महाराष्ट्र स्टुडंट होते तुम्ही, नॉन महाराष्ट्र स्टुडंट होते, फॉरेन स्टुडंट होते, यापैकी टिक करायचं एकावर. त्याच्यानंतर फीस फॉर TC और मायग्रेशन सर्टिफिकेट, किती फीस तुम्हाला भरायची आहे इथं ते टाकायचं. आणि या दोनपैकी कोणत्याही मोडनं तुम्ही, तसं तर UPI ID न करत असाल तर इथं खाली UPI ID टाकायचा. UPI नच तसं तुम्हाला पे करावं लागते तर इथं तुमचा UPI ID टाकायचा आणि तुम्ही तुमची TC साठीची फीस भरायची, ठीक आहे. आता बघा की तुम्ही इथं ज्या डिपार्टमेंटला होते त्या डिपार्टमेंटची माहिती टाकायची, तुमची अटेंडन्स जी काही होती ती अटेंडन्स इथं टाकायची, ती तुम्हाला आपोआप भेटून जाते तिथून, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन रिझल्ट तुमचा इथं टाकायचा, एक्झामिनेशन नेम, एक्झामिनेशन मंथ, एक्झामिनेशन सीट नंबर, रिझल्ट तुमचा, तुमच्या त्या सर्टिफिकेटवर सगळं काही दिलेलं असते, ठीक आहे. तुमचा ग्रेड इथं सगळं काही भरायचं. त्यानंतर नोड्यूज रिमार्क, कोणकोणते नोड्यूज रिमार्क तुम्हाला घ्यायचे आहे त्याबद्दलची माहिती बघा. आता एक तर डिपार्टमेंटल लायब्ररी, समजा तुम्ही हिंदी डिपार्टमेंटला असाल तर त्या डिपार्टमेंटचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून सिग्नेचर घ्यायची नोड्यूजसाठीची, ठीक आहे, स्टॅम्प घ्यायचा. त्यानंतर फर्ग्युसन वाडिया लायब्ररी जी आहे, फर्ग्युसनची जी वाडिया लायब्ररी आहे तिथून तुमचा नोड्यूजचा रिमार्क घ्यायचा, सिग्नेचर स्टॅम्प घ्यायची. त्यानंतर स्कॉलरशिप सेक्शन, मेन बिल्डिंगला स्कॉलरशिप सेक्शन आहे. जर समजा तुम्ही DBTची स्कॉलरशिप भरलेली नसेल तर तुम्हाला ड्यू भरावा लागतो, ठीक आहे. त्यामुळे DBTची स्कॉलरशिप सुद्धा तुम्ही भरून घेत जा, ठीक आहे. आता DBTची स्कॉलरशिप भरलेली नाही किंवा तुमच्यावर काही ड्यूज असेल तर इथं तुम्ही ते ड्यूज भरायचे, त्यानंतर तुम्हाला ते रिमार्क देतील, त्यानंतर सिग्नेचर स्टॅम्प देतील, ठीक आहे. मग येते फायनान्स अकाउंट, ते पण मेल बिल्डिंगमध्येच आहे, फायनान्स अकाउंट सेक्शन. इथं तुम्हाला त्यांचा रिमार्क घ्यायचा आहे आणि सिग्नेचर आणि स्टॅम्प घ्यायचा आहे. खाली काय करायचं की स्टुडंटची सिग्नेचर करायची, इथं डेट टाकायची आणि भरणार हो तुम्ही फॉर्म. जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते डॉक्युमेंट जोडायचे आणि तो फॉर्म तिथं तुम्ही जर ग्रँटमध्ये असाल तर ऑफिस नंबर 1ला, आणि जर तुम्ही समजा सेल्फ फायनान्समध्ये असाल तर ऑफिस नंबर 3ला तो फॉर्म सबमिट करायचा. अशा प्रकारे तुम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये असाल किंवा फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे किंवा तुमचं फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण झालं आहे आणि तुम्हाला जर आता TC काढायची आहे तर अशा प्रकारची प्रोसिजर तुम्ही फॉलो करून तुमची TC काढू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणखी तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओज पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आणि हो, तुम्हाला जर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल, प्रिंट काढायची नसेल तुमच्या मोबाईलमधून तर मी एक काम करतो, हे ॲप्लिकेशन टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत आहे, टेलिग्राम चॅनलला टाकत आहे. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. तिथं तुम्हाला सर्व प्रकारचे डॉक्युमेंट अवेलेबल होऊन जातील, ठीक आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.